हाय, गुड मॉर्निंग. मी विद्या. आज सकाळी लवकर उठले. उठायचं होतं 4:30ला, पण उठले 5:30ला, कारण की रात्री झोपायला पण उशीर झाला होता, एडिटिंग करत होते म्हणून. आणि सकाळी उठल्या उठल्या स्वामींचं दर्शन घेतलं. बाहेर आले तर बघितले अजून अंधार होता, उजेड काय पडलेला नव्हता. मग उठले आणि नंतर मग परत साफसफाईला सुरुवात केली. सोनेरी किरणांनी उजळली नवी वर्षाची वाट. गुढीच्या उंच थाटात पाडवा दडला यशाचा घाट. चैत्र महिन्याच्या नवीन स्वप्न, नवीन आशा, नवी सुरुवात. प्रत्येक पावलावर मिळो आनंद. उगवणारा सूर्य नव्या वर्षाची नवी सुरुवात घेऊन येतो. गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीतील नवचैतन्य, नवसंकल्प आणि आनंदाचा आरंभ करतो. हिंदू पंचांगानुसार याच दिवशी वर्षारंभ होतो. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. तसेच श्रीरामांच्या विजयाचे स्मरण आणि शालिवाहन राजाच्या पराक्रमाची आठवण याच दिवशी केली जाते. या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून शरीर व मन शुद्ध केले जाते. नव्या वर्षाचे स्वागत केले जाते. यानंतर घरासमोर उभारली जाते गुढी. विजय आणि मंगलतेचा उंच ध्वज आणि त्याच्या बांबू प्रगतीचे प्रतीक असते. रेशमी वस्त्र यशाचे चिन्ह असते. साखरेच्या गाठी आनंदाचा गोडवा असतो. आंब्याच्या डहाळी समृद्धी आणि वर ठेवलेला कलश दैवी कृपेचे प्रतीक मानले जाते. या सणाची सुरुवात कडुलिंब आणि गुळाच्या सेवनाने होते. कडू आणि गोड चवीप्रमाणेच जीवनातील सुख आणि दुःख समभावाने स्वीकारण्याचा संदेश यात दडलेला आहे. गुढीपाडवा आपल्या शुद्धता, समतोल, विजय आणि सकारात्मकतेने नव्या वर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी सकाळी रांगोळी काढत होते. तुळशीच्या समोर रांगोळी काढली आणि नंतर मग परत तो बांबू उभारला होता ज्याच्यावर गुढी तयार केलेली ती, त्याच्या तिथे पण रांगोळी काढायची होती आणि अंगणात पण रांगोळी काढायची होती. 3 ठिकाणी रांगोळी काढायची होती. त्यामुळे माझा खूप सारा वेळ त्याच्यातच गेला होता. रांगोळी काढत होते आणि कविता केली. दारात काढली रांगोळी, रंगाची भरली या ओळी. सण आला आनंदाचा, शिंपडा अंगणी. चोनी गोल छान आकृती, ठिपक्यांची ही गोड संगती. तुळशी वृंदावन सजले, लक्ष्मीचे पाऊल उमटले. लाल पिवळे निळे रंग सजावटीचा वेगळाच ढंग. रांगोळी ही परंपरेची साक्ष देते, भारतीय संस्कृतीची. मी पुढं रांगोळी काढत होते आणि शेरू माझ्या आजूबाजूलाच होता. हे नेहमीचंच असतं. आणि आज काय जास्त मी रांगोळी काढत बसले नाही, डिझाईन जास्त काढत बसले नाही. जे छाप होते तेच उठवले आणि पटापट आवरायला घेतली, कारण की सूर्योदयाबरोबरच गुढी उभा करायची असते. त्यामुळे जास्त तयार पण होता आलं नाही. पटापट कसं तरी आवरलं आणि पुढच्या तयारीला लागले. नंतर आत गेले आणि आतमध्ये जाऊन परत शेवयाचा प्रसाद बनवला. शेवया उकडून घेतल्या आणि गुळ आणि शेवयाचा नैवेद्य गुढीसाठी तयार केला. आणि नंतर परत आम्ही सगळेजण गच्चीवर जाऊन गुढी उभारली.
हे असं ताट तयार केलं होतं. ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, कडुलिंबाचा पाला हे सगळं होतं. नारळ होता जो गुढी उभारल्यानंतर परत फोडतात. आणि नंतर मग एक नवीन साडी काढली, त्याला ब्लाऊज पीस लावला आणि त्याच्या निर्या करून मग परत आम्ही वरती घेऊन गेलो. वरती गेल्यावर कलशावर स्वस्तिक काढले, हळदी कुंकू लावलं आणि जो कळक होता त्यालासुद्धा हळदी कुंकू लावून त्याची पण पूजा करून घेतली. आणि नंतर परत आम्ही सगळ्यांनी मिळून गुढी उभारली. मी वरती यायच्या आधीच सार्थकच्या पप्पांनी इथं वरती कळक बांधला होता. ह्याच्यामध्ये साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, परत हार हे सगळं गुंफून नंतर मग परत गुढी उभा केली जाते. बरोबर बघा आता सूर्य तिकडे दिसतोय आणि इकडे गुढी उभा राहिलेली आहे. किती छान दर्शन दिलं सूर्यदेवांनी. नंतर खाली आलो आणि इथे आल्यानंतर परत आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी गाईचे शेण आणून गाईच्या शेणाचे इथे पाडवे काढले आणि त्यातला मग परत हळदी कुंकू वाहिले आणि नंतर कडुलिंबाचा पाला, हरभऱ्याची डाळ त्या पाडव्यांना लावली. हे गावी प्रत्येकजण आपापल्या दरवाजाच्या समोर तयार करतात पाडव्याला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे आमचे परत जाता जाता काही फॅमिली फोटो काढलेले आहेत. बाय.